त्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार जातोय तो म्हणजे विशाल कोहली आणि यायचा आहे आपला सामनावीरचा किताब घेऊन जायचा आहे विशाल कोहली. चला नवगर संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि डायनामिक संघ नवगर संघाचा 12वा प्रतिनिधी आलेला आहे. यस आणि डायनामिक संघ वसई आपल्या संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे. साई 11 नवगर विरुद्ध डायनामिक वसई. या दोन्ही संघांमार्फत आपल्याला आता सामना पाहायला भेटेल. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटक पॉवर प्लेची राहतील. चला सामनावीरचा किताब घेण्यासाठी यायचं आहे विशाल कोहली याने. प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे की सीमारेषेच्या बाहेर तुम्ही जेल पकडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकवा. सीमारेषेच्या बाहेर जेल पकडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकवा. आणि फलंदाज कुठल्याही संघाचा असू दे 3 चेंडू मागे 3 षटकार ठोका आणि 500 रुपयाचं पारितोषिक पटकवा. चला पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या सामन्यातील पंच फलंदाज रेडी आहेत. क्षेत्ररक्षक देखील रेडी आहेत. फलंदाज पंच रुपेश कोळी आणि पंच दिपेश दिंडेकर. तर पहिल्या संत्रामध्ये एकविरा नायगाव संघाने क्वालिफाय केलेला आहे शेवटच्या सामन्यासाठी आजच्या दिवसातील. आणि दुसऱ्या संत्रातील पहिला सामना असेल तो डायनामिक वसई विरुद्ध साई 11 नवघर. आदित्य शेट्टी अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला राजू मिश्रा अँड कंपनी. नेहमीच जेतू पॅकर्स नवघर या नावाने खेळत असताना आज मात्र साई 11 नवघर या नावाने खेळत आहेत. तर चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक 2025 पर्व पहिले आणि या पहिल्या वर्षातील आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना असेल. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. सीमारेषाच्या बाहेर कॅच पकडा आणि 100 रुपयाचा पारितोषिक पटकवा. नोंद घ्यायची आहे. कुठल्याही खेळाडूला ते पारितोषिक भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी स्ट्राइकवर आहे सोहेल आणि नॉन स्ट्राइकवर आहे राजू मिश्रा. +40 क्रिकेट अक्षरशः गाजवून सोडलाय राजू यांनी. तोच राजू. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू. तेवढा सुंदर असा फटका. चेंडू 1 बाउन्स. चोकोबार चौकार. तर विनोद यांच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय.
चौकार येतोय. श्री गणेशा केला जातोय सोहेल कडून या डावाचा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू हलका सटवलेला होता कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 5 या धावसंख्येवरती. तर सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल डायनामिक वसई संघाकडून. सलामीची जोडी सोहेल व राजू मिश्रा. मुफास 11 वसई फाटा संघाचा कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज विनोद. आउटसाइड द ऑफ टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने टोळाला होता. सिंगल येते. धावसंख्येवर उपस्थिती 6 या धावसंख्येवर. तर विनोद यांच्या आतापर्यंत 3 चेंडू राखून झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर देखील 1. टोटल 6 धाव झालेत. पुन्हा एकदा विनोद सज्ज होतोय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारला फटका. एका धावावर समाधान मानावं लागेल सोहेल याला. पुन्हा एकदा सज्ज होतो विनोद टू राजू. खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोलवलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी एक धाव पूर्ण करतोय राजू मिश्रा आणि एका धावाने धावसंख्या येऊन उपस्थिती 8 या धावसंख्येवर. तर सुंदर अशी गोलंदाजी काहीसं रोखून ठेवलेला आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. तदनंतर मात्र आपल्या स्वतःला सावरलेला आहे विनोद यांनी. मागच्या 4 चेंडूवर फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा विनोद सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून. थोडासा रनअप मध्ये प्रॉब्लेम आल्या कारणाने स्वतःला स्टॉप केलं होतं. पुन्हा एकदा सज्ज विनोद. सुंदरसा कव्हर डाइव्ह घातकी ठरू शकते एक धाव. तर षटक सध्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 9 बिनबाद. क्रमांक 2 चा गोलंदाज विकास येतोय. पहिले षटक हाताळलं होतं विनोद यांनी. फक्त 9 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक होतं. P1 चं षटक होतं. दुसरं षटक P2 चं षटक असेल. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर दिसतील आपल्याला. 12 ते 15 पावलांचा रनअप. सुंदर असा फटका स्वीप केला होता आणि चेंडू दन 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 चौकार चौकार. रिप्लाय पाहू शकता तुम्ही डिक्का स्पोर्ट्स वरती. सुंदर असं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते YouTube वरती. डिक्का स्पोर्ट्स. दिनेश परमार प्रोप्रायटर. कॅमेरामॅन अजय आकाश माल आणि डिजिटल स्टॅटिस्टिशियन उस्मान अली. सुंदर असा चेंडू खोलवर टाकला होता. बॅटची कडा लागून पायाला आदळला होता. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 13. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. विकास टू सोहेल.
सोहेल आतापर्यंत वैयक्तिक 2 चौकार खेचलेले आहेत. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, हलकीशी अपील केली होती. पंच रुपेश कोळे यांनी फेटाळून लावली होती. लेग बाईटचा इशारा येतोय. 2 धाव भेटतात. या 2 धावने धावसंख्या येऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. काहीसा संत गतीने चाललेला असा हा सामना. चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक. गचाळ असं क्षेत्ररक्षण. 2 धाव काहीशी रोखू शकले नाहीत. 2 धाव भेटत आहेत. 2 धावने धावसंख्येवरून पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. काहीसे रोखून ठेवलेलं आहे वसई संघाला. वसई तालुक्यातील एक नावाजलेला संघ डायनामिक वसई, त्याचप्रमाणे मीराबाईंदर मध्ये नावाजलेला संघ नवघर संघ. बॅटची कडा लागली होती. मला वाटतं झेल होता, पण झेल निसटतोय. आदित्य शेट्टी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. शेवटचा चेंडू आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे गोलंदाज विकास याने. फुलटा चेंडू सरळ भिरकावून लावलाय काव कॉर्नरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. 2 धावा आरामात पूर्ण करतात. सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला भेटते राजू मिश्रा व सोहेल यांच्याकडून. तर षटक संपत दुसरा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर डायनामिक वसई बिनबाद 19. धन्यवाद डीजे. पाणी घेऊन जायचंय. तर चोकोबार ग्रुप आयोजित भव्य दिवस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष पहिले. पहिल्या पर्वामध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचं कुठल्याही व्यक्तीकडून डोनेशन घेतलं नाही होतं. आमच्याच ग्रुपने आयोजकांनीच स्वतः पैसे काढून किंवा स्वतः सामान देऊन ही स्पर्धा भरवली होती. त्यामध्ये म्हणायचं गेलं तर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे जे चषक दिसतात आपल्याला ते स्वर्गीय अनंत बोंडोरी यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर बोंडोरी यांच्याकडून भेटलेले आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर जे चषक दिसत आहेत ते आम्हाला क्रांती बोट राहुल बोंडोरी यांच्याकडून भेटलेले आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेसाठी जे चेंडू पाहतात आपण ते देवानंद कोळी यांच्यातर्फे भेटलेले आहेत. त्याचप्रमाणे जी आपल्याला पाण्याची सोय केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ते जितेंद्र बोंडोरी यांच्याकडून भेटलेले आहे आम्हाला. आणि त्याचप्रमाणे आर्थिक मदत देखील भेटलेली आम्हाला या स्पर्धेसाठी. फक्त चोकोबारच्या ग्रुपनेच ती आर्थिक मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे कुठली स्पर्धा भरवायची असेल तर स्पर्धा फक्त आयोजित करणं जेवढं सोपं असतं तेवढंच संघ व्यवस्थापन करणं ते देखील कठीण असते. त्यासाठी आम्हाला एकविरा स्पोर्ट्सचे विशाल कोळी यांनी देखील आम्हाला भरपूर हातभार लावला. ज्यावेळी आम्ही या स्पर्धेचा फॉर्म जेव्हा पाठवला ग्रुपमध्ये जवळजवळ 24 तासामध्ये आमच्या सर्व 24 ते 24 टीमा पूर्ण झाल्या. तर ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या संघांचे देखील हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. कालचा दिवस पाहिला आपण वसई कोलीवाडा संघाने गाजवला. रोनियल यांची ती फलंदाजी, आयवन नाथो यांची ती गोलंदाजी, अक्षरशः खेळपट्टी प्रेमात पडली होती वसई कोलीवाडा संघाच्या. आणि फायनल 3चं तिकीट त्यांनी बुक केलंय या मैदानामध्ये. आणि आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना नवघर विरुद्ध वसई.
पहिला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोळवलेला थर्डमॅनच्या दिशेने. उदय क्षेत्ररक्षक 40 प्लसचे हार्ड हिटर बॅट्समन. एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने धावसंख्या पुढे येऊन सरकते ती 20 या धावसंख्येवरती. क्रमांक 3 चा गोलंदाज हर्ष येतोय. पुन्हा एकदा सज्ज हर्ष. दुसरा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोललेला आहे कव्हरच्या दिशेने. आतापर्यंत संत गतीने चाललेला हा सामना. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या ठोकल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा ठोकल्या होत्या आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत आणि 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत हर्ष यांनी. पुन्हा एकदा सज्ज हर्ष राजू यांच्यासाठी. पण राजू यांना तुम्ही जास्त सुंदर असा फटका राजू यांच्या बॅट मधून आलेला षटकाराला जातोय. प्रेक्षक 100 रुपयाचे मानकरी ठरले असते पण मात्र त्यांचा पाय निसटला. तर 6 धावाने धावसंख्या येऊन पोहोचते ती 27 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज हर्ष राजू. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ षटकार. तर राजू यांना ती संधी भेटलेली आहे. पुन्हा एकदा षटकारांची तिकडी पूर्ण करा आणि 500 रुपये कमवा. कालच्या दिवसामध्ये रॉक वसई कोलिवाडा संघाचा रॉक यांनी ते पारितोषिक पटकावलं होतं. आता मात्र राजू मिश्रा यांना ती संधी आहे. 2 चेंडू 2 षटकार धावसंख्या 33. हॅट्रिकची संधी. हिअर वी गो. एकदा मारण्याच्या प्रयत्नात आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नवगर संघाकडून. चोकोबार डीजे हर्ष यांच्यावर प्रहार केला जातोय. राजू मिश्रा मी पहिलेच म्हटलं होतं 40 प्लसचं क्रिकेट गाजवलं या फलंदाजाने. तोच राजू मिश्रा. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. माझी सत्वाची कारल्याची विरामाऊली गो आई माझी सत्वाची कारल्याची विरामाऊली. डीजे 5 चेंडू टाकून झालेत या तिसऱ्या षटकातील. सॉरी षटक संपलेला आहे. या षटकामध्ये टोटल 24 धावसंख्या फटकावून काढलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी राजू मिश्रा यांच्या मार्फत. कालचा दिवस पाहिला आपण. कालच्या दिवसामध्ये टोटल रन्स 744 ठोकल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे टोटल फोर्स 34 फोर्स आले होते. त्याचप्रमाणे मॅक्झिमम्स म्हणजे चोकोबार षटकार आले होते 56 आणि टोटल विकेट्स आल्या होत्या 59. तर आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये 81 धावा देखील 5 षटकांमध्ये कंप्लीट झाल्या होत्या. टार्गेट चेस केलं होतं. त्याचप्रमाणे साईच्या अर्नाला संघाला 5 षटकांमध्ये 39 धावा देखील करता आल्या नव्हत्या. तर हे मैदान गोलंदाज असू दे किंवा फलंदाज असू दे दोन्हीसाठी उपयुक्त असं मैदान.
क्रमांक 4 चा गोलंदाज आदित्य शेट्टी. साई इलेव्हन नवघर संघाकडून क्रमांक 4 चा गोलंदाज आदित्य शेट्टी येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच रुपेश कोळी यांचा वाईटचा इशारा. खूपच बाहेर टाकला होता. रिप्लाय मध्ये आपण बघू शकता. टिक्का स्पोर्ट्स तर्फे आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला भेटते. 128 देशांमध्ये हे प्रक्षेपण दिसते. सुंदरसा फटका गॅप मध्ये चेंडू दन 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 चौकार. आई माझी सत्वाची कारल्याची विरामा गो आई माझी सत्वाची कारल्याची. डीजे सुंदर अशी फलंदाजी सोहेल यांच्या मार्फत. धावसंख्या झाली ती 48. सोहेल वैयक्तिक 12 चेंडू 20 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. राजू मिश्रा वैयक्तिक 7 चेंडू 25 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ भिरकावून आलाय. कालच्या दिवसात आपण पाहिलं भागीदारीचा जर विचार केला तर 81 धावांची नाबाद सलामीची जोडी झाली होती. त्यात प्रिन्स इलेव्हन कासरवडली संघाकडून आकाश रिपट व मोहित यांच्या दरम्यान. त्याचप्रमाणे वसई कोलिवाडा संघाकडून 45 धावांची नाबाद भागीदारी झाली होती सलामीची. आणि आता देखील 50 धावांची भागीदारी पाहायला भेटते या सलामीवीरांकडून. सुंदर अशी फलंदाजी राजू मिश्रा व सोहेल यांच्याकडून. धावसंख्या उपस्थिती 53 वरती. पुन्हा एकदा आदित्य यांचा देखील खरपूस समाचार घेतला जातोय. 2 षटकांमध्ये काहीच रोखून ठेवलं होतं. फक्त 2 चौकार आले होते पहिल्या 2 षटकांमध्ये. तदनंतर मात्र टॉप गिअर वरती टाकलेला फलंदाजीचा गिअर. चौथा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. राजू मिश्रा यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. राजू मिश्रा गॉन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज राजू मिश्रा यांची जागा बनवून येण्यासाठी नवीन फलंदाज येतोय हुसेन काझी. क्लासिक फलंदाज म्हणून ओळखला जातो. वसई विरारचा एक क्लासिक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा हुसेन काझी. चंदन साने ते मैदान घासपाडा चषक आणि ती फलंदाजी सुंदर अशी फलंदाजी केली होती हुसेन यांनी. तोच हुसेन. कागदोपत्री तुम्ही स्ट्रॉंग असला तरी तुम्हाला आज मात्र मैदानामध्ये खेळ दाखवावा लागेल. पुन्हा एकदा आदित्य. चांगलासा कमबॅक केलेला आदित्य शेट्टी यांनी. सुंदर असा फटका मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल हुसेन याला. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 54 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. एक चेंडू बाकी अजून. एक चेंडू बाकी अजून. पहिलाच चेंडू वाईट टाकला होता. शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातील. धावसंख्या झाली ती 56. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सरासरी पाहायची झाली तर 14 धावांची सरासरी पाहायला भेटते आपल्याला. डायनामिक वसई कोलिवाडा संघाकडून.
पुन्हा एकदा सज्ज होतोय आदित्य शेट्टी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. आकुटप्याचा चेंडू सरळ भिरकावून लावलाय. झेल असू शकतो. झेलच्या खाली योगेश. सुंदर असा झेल. गॉन. नावाडीचे सुंदर असं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते यूट्यूब वरती. डिका स्पोर्ट्स च्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन आकाश मल व डिजिटल स्टॅटिस्टिशियन उस्मान अली, त्याचप्रमाणे माझे दुसरे स्टॅटिस्टिशियन आहेत क्रिस डोकलेकर, त्याचप्रमाणे माझे साथी समालोचक ईशान सर, त्याचप्रमाणे हर्षल सर, शेवटचं षटक भरोसा दाखवला जातोय अमय याच्यावरती, विकास वरती. नवीन फलंदाज अमय येतोय. सुंदर असा फटका. षटकार. लेदर क्रिकेटचा क्लास दाखवतो. तुझे आयलू मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. सुपर टायमिंग क्लास दाखवत असताना हुसेन काझी पुन्हा एकदा सज्ज. सुंदर असा पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह मारेला चेंडू. ग्राउंडेड शॉट. चौकार येतो. लेदर क्रिकेटचा क्लास दाखवत असताना हुसेन काझी. डोंगरचे माऊले, डोंगरचे माऊले, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला, तुझे आयलू मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या. हुसेन काझी वैयक्तिक एक षटकार आणि एक चौकार खेळून 3 चेंडू 11 धावसंख्या ठोकलेल्या हुसेन काझी यांनी. धावसंख्या झाली ती 64. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. रिव्हर्सचा फटका. आतापर्यंत एक्सलंट शॉट खेळले होते हुसेन काझी यांनी. कव्हर ड्राईव्ह दाखवले होते. मात्र या फटक्याची गरज होती का हा प्रश्नचिन्ह होता हुसेन काझी यांच्यावरती. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 64. चौथा चेंडू शेवटच्या षटकातील कॅच असू शकतो. अक्षय सोनी झेल टिपलेला आहे. तुझे आयलू मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. फलंदाज बंटी येतोय. बंटी पटेल. धावसंख्या 64. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या डावातील. मारण्याच्या प्रयत्नात स्वतः गोलंदाज झेलच्या खाली येतोय. कुठलीच चुकी करणार नाही. चौथा आदरा बसतोय डायनामिक वसई संघाला. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय, नवरात्रीचा सण आयलाय. कारल्याचा डोंगर यो सजलाय, नवरात्रीचा सण आयलाय. हॅलो. याच्यानंतर होणारा सामना जेअर स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमूल्यन मीरा रोड.
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. हा चेंडू टाकून झाल्यानंतर तुमचा नाणेफेकीचा कॉल होईल. याच्यानंतर होणारा सामना जेआर स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमू इलेव्हन मीरा रोड. शेवटचा चेंडू इथे येतोय. खोलवर टाकलेला चेंडू हलका सटवलेला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, 2 धावा काही रोखू शकले नाही. सुंदर असा थ्रो, धावची संधी होती. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. या 2 धावाने षटक संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 67 धावांचं आव्हान ठेवलंय साई इलेव्हन नवघर संघासमोर. याच्यानंतर होणारा सामना जेआर स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमू इलेव्हन मीरा रोड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा. नाणेफेकीचा कौल होईल या दोन्ही संघांदरम्यान. खेळाडू कक्ष मागे आहे, तर नवघर संघाला विनंती आहे खेळाडू कक्ष मागे आहे. स्वर्गीय किरण दुबळेकर भट्टा किरण या नावाने नावलौकिक असा नायगाव क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलं होतं. भट्टा किरण यांनी भरपूर लवकर आपल्यातून निघून गेले होते. लक्ष आहे 67 धावांचं. आणि पुढच्या डावाची समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो निशांत पाटील सरांना, मॅन फ्रॉम पायगाव. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जेआर स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमू इलेव्हन मीरा रोड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होईल. हॅलो. जेआर स्पोर्ट्स दहिसर विरुद्ध अमू इलेव्हन मीरा रोड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होईल या 2 संघांदरम्यान. पहिल्या फेरीतील 4था सामना होईल या 2 संघांदरम्यान मध्ये. हॅलो. अमू इलेव्हन मीरा रोड संघाचा कर्णधार व जेआर स्पोर्ट्स दहिसर संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मी वारंवार अनाउन्स करतोय, कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होईल या 2 संघांदरम्यान. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025. आजच्या दिवसातील अजून एक चांगला सामना पाहायला मिळतोय. डायनामिक वसई विरुद्ध साई इलेव्हन नवघर या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळतोय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना डायनामिक वसई संघाने धावफलकावरती धावा केले त्या 69 धावा.
नाणेफेकीचा कॉल होईल दोन संघांदरम्यान. विनंती करतोय सन्माननीय देवानंद कोळी ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये चेंडू दिले आहेत, त्यांना मी विनंती करतोय नाणेफेकीच्या कॉल साठी यायचंय. सदुसष्ट धावांचं टार्गेट या मॅच मध्ये साई 11 नवघर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी मनीष वैती सर आहेत. तर दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. माझ्या लेफ्ट साइडला आहेत अमू 11 मीरा रोड संघाचा कर्णधार व राईट साइडला आहेत JR स्पोर्ट्स दहिसर संघाचे कर्णधार. दोन्ही संघांदरम्यान टॉस होईल. एका साइडला आहे चोकोबार, दुसऱ्या साइडला गोल्डन किंग. सन्माननीय देवानंद कोळी यांना मी विनंती करतोय JR स्पोर्ट्स कॉल देतील. चोकोबार असा आवाज आलाय आणि चोकोबार सलग तिसऱ्यांदा चोकोबार असा जास्त वेळ घेणार नाही. नाणेफेकीचा कॉल घेतला JR स्पोर्ट्स संघाने जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. धन्यवाद दोन्ही कर्णधारांना. आमची या स्पर्धेमध्ये एक स्पेशल मेजवानी आहे, चोकोबार देण्यात येतोय प्रत्येक संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं. बॉलिंग ट्रॅक वरती साहिल आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंगला अक्षयच्या विरोधात इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय फलंदाज योगेशनं आणि इथे त्याचा फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली साहिलनं. फलंदाज बाद, योगेश बाद होतोय. पहिला चेंडू फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला. मिस टाइम फटका होता आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती काय जबरदस्त कॅच कंप्लीट केलाय गोलंदाज साहिलनं. पहिला धक्का या मॅच मध्ये साई 11 नवघर या संघाला बसतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आडव्या बॅटनं स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेशने केला होता साहिलच्या विरोधात, परंतु मिस टाइम फटका पाहायला मिळाला आणि मोठी विकेट या मॅच मध्ये पाहायला मिळते. कारण योगेश एक चांगला धाटणीचा फलंदाज होता आणि सलामीला तो येत असतो आणि सुरुवातीपासून आक्रमण करण्यासाठी तो जाणला जातो, परंतु इथे तो बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न जरूर केला, अपयशी ठरला या मॅच मध्ये. साहिलचं कौतुक करावं लागेल कारण P1चं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल गोलंदाजी करत असताना त्याने विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज आदित्य शेट्टी हा फलंदाज पाहायला मिळतोय. आदित्य शेट्टी एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खुल्या गटामध्ये देखील या खेळाडूनं आपल्या नावाचा डंका वाजवलाय, परंतु मागील काही वर्षामध्ये एक गाव एक फॉर्मॅट मध्ये तो चांगली कामगिरी करतोय आणि तोच फलंदाज आदित्य शेट्टी मैदानावरती दाखल होतोय. साहिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, स्विचीचा फटका केल्याचा प्रयत्न गॅप मध्ये खेळले तर क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आदित्य शेट्टीच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. उलट दिशेने हा फटका खेळला होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये, परंतु गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. फिल्डर होते शॉट अगदी जर पाहिलं तर स्लिप मध्ये आणि तिथे जर पाहिलं तर त्यांना अगदी भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आदित्यच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये रुपेश कोळी सरांना तुम्ही पाहताय आणि खूप चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावर. हो, इथे देखील चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून. आदित्य शेट्टीला त्यांनी शांत ठेवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. वाह, काय चेंडू पाहायला मिळाला. विथ द टर्न, क्या बात आहे. जबरदस्त चेंडू साहिलचा राहिला. इथे पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. साहिल टाकतो या षटकामध्ये. जबरदस्त बॅटर रंगलाय कारण पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना आदित्यच्या बॅटमधून चौकार, परंतु मागील 2 चेंडूवरती आदित्य शेट्टीला साहिलने शांत ठेवलाय.
काय गोलंदाजी करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण प्राप्त होत आहे, उंची देखील प्राप्त होत आहे आणि आदित्यनं मागील 2 चेंडूवरती भरपूर मोठा संघर्ष केलाय. परंतु आदित्य शेट्टी या फलंदाजाकडे क्षमता, मोठे फटके तो खेळू शकतो आणि खऱ्या अर्थानं आज आदित्य शेट्टीची बॅटिंगची गरज आहे साई इलेव्हन नवघर या टीमला, कारण 67 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. साईल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मोठा फटका ऑन साइडला, आदित्यच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. या सिटीचा 6 रन. षटकार आलाय आदित्यच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळले होते, अगदी पॅरल स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. आदित्य सुरुवातीला शांत राहिले आणि लगेच त्यांच्या बॅट मधून मोठा फटका, 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावर, कारण आदित्य शेट्टीकडे भरपूर मोठी क्षमता आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला, खुल्या गटामध्ये देखील हा खेळाडू खेळलाय, त्यामुळे भरपूर अनुभव आहे त्याच्याकडे आणि अशा स्थितीमध्ये संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करायची आहे हे देखील त्याला ठाऊक आहे. त्यामुळे चांगला खेळ देखील मैदानावरती पाहायला मिळेल. खोलात टाकलाय, 20 टाइम फटका, फिल्डर डाऊन द बॉल. इथे टिफलाय झेल, मोठी विकेट. आदित्य शेट्टी निघालाय परतीच्या प्रवासाला. या मॅच मध्ये दुसरा धक्का बसतोय साई इलेव्हन नवघरला. फलंदाज बाद. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. लेंथ जर पाहिली तर थोडीशी मागे ठेवली आणि इथे जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर, जास्त डिस्टन्स कमी, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अगदी चेंडूच्या खाली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जज केलाय आणि अफलातून झेल कंप्लीट करत असताना इथे आणखीन एक धक्का बसलाय साई इलेव्हन नवघर या टीमला. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा बनवत असताना साई इलेव्हन नवघर संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 11 धावा. म्हणजेच काय, येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये साई इलेव्हन नवघर टीमला. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये क्रीडा रसिकांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल, कारण वसई हा संघ देखील चांगला संघ. पहिल्या सत्रामध्ये काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी राजू मिश्राच्या बॅटमधून आलेल्या धावा आणि तदनंतर जर पाहिलं तर अगदी सोहेलच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा या मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. म्हणजेच काय चांगलं टोटल उभारलंय, परंतु प्रतिउत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा साई इलेव्हन नवघर या संघाने बनवल्यात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू या सिटीचा वाईड बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. अक्षय सोनी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे, परंतु आज जबाबदारीनं त्याला बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला उदय पाटील, एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील, तो देखील आलाय अक्षयच्या बॅट मधून. वाह वाह वाह, अफलातून स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. ढोल ढोलतय वाऱ्यावर बाई, ढोल ढोलतय वाऱ्यावर, थँक्यू. रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. अक्षय सोनीच्या बॅट मधून लवकर लाईन पिक केली. इथे जर पाहिलं तर अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अक्षयचा मी उल्लेख केला आणि लगेचच त्याच्या बॅट मधून इथे मोठा फटका आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती. तुम्ही पाहताय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अक्षय सोनीच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एका बाजूला उदय पाटील, तो देखील नव्यानच मैदानावरती दाखल झालेला आहे. योगेश लवकर बाद झाले. आदित्य शेट्टीने देखील चांगला प्रयत्न केला या मॅच मध्ये, परंतु तोही बाद झाला. परंतु उदय पाटील आणि अक्षय सोनी या 2 फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. डायनामिक वसई विरुद्ध साई इलेव्हन नवघर या 2 संघामध्ये हा सामना तुम्ही पाहताय. प्रथम बॅटिंग करत असताना 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती जुबेर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. जुबेर खान आणि त्याच्या विरोधात आतापर्यंत एक मोठा फटका देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून फक्त सिंगल मिळतंय अक्षय सोनीला. इथे सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती.
या अगोदरचा चेंडू देखील स्विच हिटचा फटका पाहायला मिळाला. इथे देखील पुन्हा प्रयत्न केला होता अक्षयनं, परंतु एकच धाव त्याला मिळाली. नवीन फलंदाज जर पाहिला तर उदय पाटील मोठे फटके खेळण्यासाठी ते देखील जाणले जात आहेत. जुबेर खान बॉलिंग ट्रॅकवर खोलात टाकलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर आहे. पुढे आलेत अगदी मिड ऑनला. एक धाव मिळाली आणि सिंगलच मिळते. उदयनं पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावर. बरोबर जर पाहिलं ना तर येणारे 21 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून मोठे फटके खेळावेच लागतील. परंतु जुबेर खान चांगलं कमबॅक करतोय. त्याच्या विरोधात आलेला षटकार आणि तदनंतर मागील 2 चेंडू त्याचे अप्रतिम राहिलेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा जुबेर खान राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय सोनीच्या विरोधात. हो समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर आहे. प्रयत्न ला जवाब होता. वाह 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 काय फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 3 धावा या शतरक्षकाने सेव्ह केलेत. अफलातून एफर्ट्स. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जीवाच्या आकांतामध्ये फिल्डर धावले होते आणि अगदी स्वतःला झोकून दिलाय आणि झेल घेण्याचा अप्रतिम प्रयत्न त्यांचा देखील राहिलाय. फक्त या चेंडूवरती सिंगलच मिळते. वाह काय एफर्ट्स आहे. हवेत अगदी वावरले होते. उंच उडी मारण्याचा जरूर प्रयत्न नाही आहे, परंतु समोर उडी मारली होती आणि अशा कंडिशन मध्ये चेंडू अडवणं भरपूर डिफिकल्ट असतं. हो यावेळेस बॅटची आतली कड यष्टीरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जुबेर खानचं कौतुक करावं लागेल. त्याच्या समोर जर पाहिलं तर एका बाजूला अक्षय सोनी आणि एका बाजूला जर पाहिलं तर उदय पाटील. दोन्ही मोठे फलंदाज आहेत, परंतु शांत डोक्याने तो गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा त्याने दाखवलाय. नियोजित ठिकाणी गोलंदाजी केली जाते आणि खरं तर उदयला या चेंडूवरती त्यांनी शांत ठेवलाय. चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये, त्यामुळे तो चेंडू देखील भरपूर महत्वाचा असेल. इथे मोठा फटका उदय पाटीलच्या बॅट मधून आलाय. लांब 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 लचक षटकार. डोल डोलतय वाऱ्यावर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला उदय पाटीलच्या बॅट मधून. अफलातून स्ट्रोक मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी षटकार आलाय. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये साई 11 नवघर या संघाने या मॅच मध्ये बनवले आहेत. म्हणजेच काय येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती साहिल यांना तुम्ही पाहताय, ज्यांनी पहिलं षटक देखील हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 2 मोठे धक्के दिले होते नवघर संघाला. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु स्ट्रायकिंग एंडला अक्षय सोनी हा फलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्याही बॅट मधून या मॅच मध्ये धावा आलेत. तो देखील 8 धावांवरती खेळतोय या मॅच मध्ये. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. साहिल हा षटक भरपूर निर्णायक आहे. या षटकामध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील साई 11 नवघर या टीमला. परंतु सुरुवातीच्या 2 षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. जरूर 2 विकेट गेलेत, परंतु तदनंतर चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते अक्षय सोनी आणि उदय पाटील या 2 फलंदाजामध्ये. राऊंड विकेट. इथे पुन्हा एकदा हा ट्रॅकर पुल केलाय. फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल. या मॅचची मोठी विकेट. अक्षय सोनी निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. डोल डोलतय वाऱ्यावर बाई. डोल डोलतय वाऱ्यावर. डोल डोलतय वाऱ्यावर बाई. डोल डोलतय वाऱ्यावर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कमी गतीनं हा चेंडू टाकला होता. स्लोवर 1 होता आणि पूल करण्याचा प्रयत्न मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डर होते. एलिव्हेशन फारसं मिळालं नव्हतं या चेंडूवरती. डिस्टन्स देखील भरपूर कमी होतं आणि ते अजून एक धक्का या मॅच मध्ये बसला. अक्षय सोनी बाद झालेत.
नवीन फलंदाज अक्षय पाटील हा मैदानावरती दाखल होतोय. साहिलचं कौतुक करावं लागेल, विकेट घेतात. पहिल्या षटकामध्ये देखील साहिलनं 2 विकेट घेतल्या. याही षटकामध्ये महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. राजू मिश्रा अगदी जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं शतरक्षकांची व्यूहरचना करत असताना त्यांना ठाऊक आहे नवघर संघाविरोधात खेळताना आपल्याला चांगल्या रणनीतीनं खेळावंच लागेल आणि अगदी त्याच पद्धतीनं कार्य मैदानावरती सध्या सुरू आहे वसई संघाचं. यावेळी खूप जास्त शपल क्रॉस झाले होते अक्षय पाटील, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय आणि इथे जर पाहिलं ना तर चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते. आणखीन एक चेंडू डॉट आलाय या मॅच मध्ये. 27 धावा धाव फलकावरती. या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक केलाय साहिलनं. मागील 2 चेंडूंवरती फलंदाजांना शांत ठेवलाय. पुन्हा एकदा साहिल राऊंड विकेट. हो, बॅकफुटला जाऊन फक्त स्क्वेअर कट केलाय, चेंडूला फक्त दिशा दिली आणि डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे फक्त सिंगल मिळते अक्षय पाटीलला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 28 या आकड्यावरती. या मॅच मध्ये जे आहे ना ते सर्व काही उदय पाटीललाच करावं लागेल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. अशा कंडिशन मध्ये त्याने बहुतेक वेळा आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय तोच उदय पाटील मैदानावरती आणि त्याच्याही बॅटमधून षटकार आलाय. परंतु या मॅच मध्ये होत्याच नव्हतं उदय पाटीललाच करावं लागेल, त्याच्याकडे देखील परंतु साहिल काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी. मागील 3 चेंडूवरती फक्त त्यांनी एकच धाव खर्च केलेली आहे. राऊंड विकेट. हो, फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर कटचा फटका, लेट फटका खेळले होते, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये, सिंगलच मिळते. वा, काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी. साहिलच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. साहिल जेव्हा गोलंदाजी करतो ना तेव्हा फलंदाज त्याच्या विरोधात कशा पद्धतीचा फटका खेळेल, त्याचा यूजीच फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतोय आणि तदनंतर गोलंदाजी करतोय साहिल. हो, इथे स्टॉक स्वीप फटका खेळत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय पाटीलच्या बॅटमधून येतोय तडाखा, आलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्लॉग हिट पाहायला मिळतो अक्षयच्या बॅटमधून. लोअर फुलटा चेंडू होता, बैठक मारण्याचा जरूर प्रयत्न अक्षयने केला आणि त्याच्या बॅटमधून देखील षटकार आला. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. साहिल पुन्हा एकदा कोलाट टाकला, पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू जातोय सीमारेषेजवळ. डीप स्कोअर लेगला फिल्डर आहे, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालेत. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट अक्षय पाटील आणि उदय पाटील या 2 फलंदाजांमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा बनवायच्या या मॅच मध्ये आणि आतापर्यंत जर पाहिले ना तर 37 धावा फलकावरती पाहत आहे. म्हणजेच काय, येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता साई 11 नवघर या टीमला. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. बारा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट केलाय अक्षय पाटीलनं. जबरदस्त फलंदाजी केली आहे, त्याच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅच मध्ये भरपूर काही सांगून गेलाय. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सोहेल हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती उदय पाटील. गोलंदाज तयार. हो, खोलवा टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला फिल्डर आहे जुबेर, चांगला प्रयत्न करतो, एकदा मिळाली, फक्त सिंगलच मिळते. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली जुबेर खानच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे
38 या आकड्यावर येणारे 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये, परंतु सोहेलला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर कोण आहे? अक्षय पाटील, ज्याच्या बॅट मधून मागील ओव्हर मध्ये षटकार आलाय. तो देखील चांगल्या फॉर्मात आहे, त्यामुळे आज सामन्यात जरूर रंगताना पाहायला मिळेल. सोहेल बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अक्षय पाटीलच्या विरोधात लोअर फुल टॉस चेंडू आडवा बॅटनं मिड विकेटला चेंडूला टर्न केला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आले तिथे, सिंगल कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे, सेकंड देखील कंप्लीट या मॅच मध्ये. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. सिंगल डबल्स घेतली जाते. सेन्सिबल क्रिकेट दोन्ही फलंदाज दाखवत आहेत आणि चांगली भागीदारी तिसऱ्या विकेटसाठी या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. कारण अक्षय सोनी बाद झाले आणि तदनंतर अक्षय पाटीलनं मैदानामध्ये इंटर केलाय आणि त्याच्याही बॅटमधून या मॅच मध्ये चांगल्या रीतीने धावा येत आहेत. सोहेल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विथ द बॅट. चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवलाय, परंतु विथ द बॉल त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच आमच्याकडे वल्टा डीटीचं व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर चेंडू होता आणि पंचाने दंडित केलंय सोहेलला. राऊंड विकेट. हो, वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बाईच्या स्वरूपात इथे जर पाहिलं तर धाव मिळते की काय, परंतु चेंडू बॅटला ब्रश झाला होता. एक धाव मिळते अक्षय पाटीलला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. सोहेलच्या बॅटमधून या मॅच मध्ये चांगल्या धावा आल्यात, परंतु गोलंदाजी करत असताना देखील तो इम्प्रेस करतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या मॅच मध्ये त्याची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. हो, क्विकर वन वेगवान चेंडू होता, परंतु दिशाहीन चेंडू आहे. खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती. सोहेल चांगली गोलंदाजी करतायत, परंतु व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय आणि अपयशी ठरतायत. खोलवर टप्प्यात चेंडू आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला जुबेर खान आहेत. चांगली फिल्डिंग जुबेरच्या माध्यमातून. इथे देखील फक्त सिंगलच मिळते. मागील 2 चेंडूवरती व्यवस्थितरित्या टायमिंग करता आलं नव्हतं उदय पाटीलला, कारण वेगवान गोलंदाजी करतायत आणि वेगवान गोलंदाजाच्या विरोधात मोठा फटका खेळणं, एक्झिक्यूट करणं व्हेरी डिफिकल्ट. परंतु उदय पाटील प्रयत्न देखील करतायत मैदानाच्या आतमध्ये. तिथे देखील सिंगल मिळते. पुढे आलेत. यावेळेस पाहिलं तर लॉंग ऑनला फिल्डर आहेत. सिंगलच मिळते. सिंगल घेतली जाते, परंतु इथे मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, म्हणजे हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं आहे साई 11 नवघर टीमसाठी आणि ते कार्य मैदानावरती उदय पाटीलला करावंच लागेल. सोहेल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर अपयशी ठरतायत. काय गोलंदाजी केली आहे सोहेलनं. वा, जबरदस्त गोलंदाजी. बाईच्या स्वरूपात मिळाली फक्त एकच धाव. अफलातून षटक राहिलं, कारण या षटकामध्ये जर पाहिलं ना तर भरपूर कमी धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 46 या आकड्यावरती. म्हणजेच काय, येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 21 धावा. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. एका बाजूला डायनामिक वसई संघ तर एका बाजूला साई 11 नवघर संघ. वाह, व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय, परंतु या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट केलाय गोलंदाज सोहेलनं, कारण मागील षटकामध्ये फक्त आणि फक्त त्यांनी 8च धावा खर्च केल्या आणि तिथून जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न सोहेलनं देखील केला. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला उदय पाटील. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आपल्या नावाचा डंका ज्या फलंदाजाने वाजवलाय तोच फलंदाज मैदानावरती आणि त्याच्या नावावरती देखील अनेक पारितोषिक आहेत. मालिकावीरची कार देखील आहे तोच फलंदाज, अर्थातच उदय पाटील. परंतु या मॅच मध्ये त्याला 7 चेंडू मध्ये 21 धावा कराव्याच लागतील आपल्याला संघाला विजय संपादन करण्यासाठी आणि ते कार्य त्याला जरूर करावं लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हुसेन काझी हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंग एंडला उदय पाटील. 6 चेंडू 21 धावा, 21 धावा 6 चेंडू. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना रंगलाय. चॉकोबार चषक 2025 मध्ये एक यशस्वी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. अफलातून सामने रंगलेत आजच्या दिवसामध्ये देखील, कालच्या दिवसामध्ये देखील चांगलं क्रिकेट, आजच्याही दिवसामध्ये चांगले सामने रंगताना तुम्ही पाहताय. गोलंदाज हुसेन काझी ओव्हर द विकेट. उदयसाठी समोरच्या दिशेने वाह 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 भव्य स्वागत करत असताना ठोकलाय भव्य षटकार उदय पाटीलच्या बॅटमधून.
थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हरपिच चेंडू होता आणि समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय षटकार. उदय पाटीलच्या बॅटमधून सरळ बॅटनं सरळ चेंडूला धाडलंय सीमारेषेच्या पलीकडे. येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये इंटर करण्याचा प्रयत्न देखील करतोय साई 11 नवघर संघ. उदयच्या बॅटमधून महत्वाच्या क्षणी षटकार आलाय. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. हुसेन काझी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न मिस फिल्डिंग. बॉल सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषा पार. चौकार उदय पाटीलच्या बॅटमधून. थँक्यू. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. मॅचच्या अगदी क्रुशल मुवमेंटला इथे मिस फिल्डिंग पाहायला मिळते. दोन्ही जर पाहिलं तर फिल्डर पुढे आले होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि उदय पाटीलला इथे 4 धावा मिळाला. उदय पाटीलला मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळलेत आणि या मॅच मध्ये साई 11 नवघर संघ देखील शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. येणारे 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हुसेन काझी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो समोरच्या दिशेने पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळत बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार चौकार उदय पाटीलच्या बॅट मधून. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. थँक्यू. काय फटके सजवलेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ग्रेट हिट्स. स्ट्रेट हिट उदय पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये. आपल्या नावाला शोभणारा खेळ उदय पाटील करतोय. का माझ्या नावाची चर्चा केली जाते, का मला टेनिस बॉल क्रिकेट मध्ये महत्वाचं स्थान आहे पुन्हा एकदा सिद्ध करतोय. अफलातून खेळ दाखवत असताना ठोकलाय हा दर्जेदार चौकार. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. या सामन्याचं होत्याच नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून ठेवलंय उदय पाटीलनं. अफलातून बॅटिंग केली आहे हुसेन काझी. त्याला देखील कमबॅक करावं लागेल कारण मागील 3 चेंडू वरती त्याच्या विरोधात 3 मोठे फटके पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. अफलातून सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य संघ. एका बाजूला वसई संघ संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातं परंतु साई 11 नवघर संघाने देखील खूनगाड बनली आहे. त्यांना देखील हा सामना जिंकायचा आहे. त्यामुळे हा सामना रंगलाय. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हुसेन काझी बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला उदय पाटील. अफलातून सामना रंगलाय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो फुल टॉस बॉल. यावेळेस काऊ कॉर्नर फेस मध्ये फील्डर. ओ हो या मॅच मध्ये महत्वाची विकेट. उदय पाटील बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना महत्वाची विकेट प्राप्त केली. उदय पाटीलला बाद केलं. फुलटॉस चेंडू होता परंतु काऊ कॉर्नर फेस मध्ये काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय आणि महत्वाची विकेट हुसेन काझीनं या मॅच मध्ये मिळवली. कारण उदय पाटील घातक फलंदाज होते, धोकादायक फलंदाज होते आणि त्यांनी देखील धोकादायक फलंदाजी या मॅच मध्ये केलेली आहे परंतु महत्वाच्या क्षणी ते इथे बाद झाले. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मॅच कधी वसईच्या बाजूनं तर कधी नवघरच्या बाजूनं. अफलातून सामना रंगलाय. मॅच अगदी रंगात आली आहे. रंगात आलाय हा सामना. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानावरती मोनिश दाखल होत आहेत आणि 2 चेंडू मध्ये त्यांना 7 धावा बनवायच्या आहेत. हुसेन काझी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळत फिल्डर आहे तिथे परंतु इथे फिल्डरला बीट करून बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मोनिशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. थँक्यू. फिल्डिंग खराब राहिली होती. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर होते त्याने देखील प्रयत्न केला परंतु ते पडले आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार पाहायला मिळाला. म्हणजेच का 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी साई 11 नवघर संघाला. आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. म्हणजेच या 3 धावा
साई 11 नवघर संघाला बनवाव्याच लागतील या मॅचमध्ये. काय जबरदस्त सामना रंगलाय. 67 डावांचं मोठं टार्गेट असं वाटलं होतं की हा सामना वसई संघ अगदी सहजरित्या जिंकेल, परंतु नवघर संघानं काय कमबॅक केलंय. अफलातून सामना हा रंगला आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला मोनिश त्याच्या बॅट मधून चौकार आलाय, परंतु हुसेन काजी मैदानावरती संघर्ष करतोय. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना तुम्ही पाहताय. लाजवाब क्रीडा स्पर्धा, यशस्वी स्पर्धा पाहायला मिळतंय. अर्थात चॉकोबार चषक 2025. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला मोनिश त्याच्या बॅट मधून चौकार आलाय, परंतु मागे झालेलं सर्व त्याला विसरावं लागेल. या एका चेंडूवरती त्याला 3 धावा बनवाव्याच लागतील आणि ते कार्य मैदानावरती करावं लागेल. एका बाजूला अक्षय पाटील त्यांच्या बॅट मधून धावा आले, ते नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत, परंतु मोनिशकडे देखील क्षमता मागील चेंडूवरती त्यांनी दाखवली, कारण 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. राजू मिश्रा अगदी जर पाहिलं तर शतरक्षकाची व्यूहरचना करत असताना त्याला ठाऊक आहे, कारण इथून जर पाहिलं तर एक मोठा फटका या मॅचचं चित्र बदलवू शकतं. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हुसेन काझी बॉल इन ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. या षटकामध्ये आतापर्यंत त्याने भरपूर धावा खर्च केल्यात, परंतु इथे एक चेंडू त्याला चांगला टाकावा लागेल. ओव्हर द विकेट. मोनीसाठी मोठा फटका. हवेत खेळत फिल्डर डाऊन द बॉल. इथे काय होणार आहे. ओहो, कॅच कंप्लीट. मॅच फिनिश. सामना जिंकलाय डायनामिक वसई या संघानं. अभिनंदन अभिनंदन वसई संघ. हार्ड लक टफ लक साई 11 नवघर संघ. आपण देखील चांगला खेळ केला, परंतु या शेवटच्या चेंडूवरती मोनिशची पडलेली विकेट या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं ना तर मागे ठेवलंय साई 11 नवघर संघाला. हार्ड लक टफ लक. अभिनंदन डायनामिक वसई संघ. One side hero, hi, yo, one side hero.